हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला कंबाईनचा पेपर तो कसा होता त्याबद्दल एक डिस्कशन करणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण पेपर कसा होता, कट ऑफ कमी येईल का आणि करंटचे जे प्रश्न होते ते गेम चेंजर ठरू शकेल का आणि सेफ स्कोर काय राहील याच्यावर चर्चा करणार आहे। आणि यामध्ये आपण एकदम डिटेलमध्ये अनालायसिस करून शेवट एक निष्कर्ष काढू आणि त्यानुसार तुम्हाला एक सेफ स्कोर काय राहील याबद्दल एक आयडिया देऊ। तर प्रथम बघा, भूगोल या विषयावर 10 प्रश्न होते। त्यापैकी 7 प्रश्न हे एकदम इझी होते, एक मीडियम होता आणि 2 प्रश्न हे हार्ड होते। तर ओव्हरऑल 7 ते 8 प्रश्न जर तुमचे भूगोलचे करेक्ट येत असेल तर तुमचा प्रीला क्वालिफाय होण्याचा चान्सेस आणखी वाढेल। पुढे बघा, इतिहास या विषयावर एकूण 10 प्रश्न होते। त्यापैकी मला 7 इझी वाटले, मीडियम 3 वाटले आणि हार्ड प्रश्न त्यामध्ये एकही नव्हता। म्हणजे इझी परत तुमचे जर यापैकी म्हणजे पूर्ण इतिहासाच्या प्रश्नापैकी 7 ते 8 प्रश्न जर बरोबर आले तर तुम्ही प्रीमध्ये तुमचा चांगला स्कोर येऊ शकतो। म्हणजे इतिहास हा तुमचा प्रीमध्ये क्वालिफाय होण्यास काही अडथळा आणणार नाही। त्यानंतर पुढे इकॉनॉमिक्स या विषयावर 15 प्रश्न होते। त्यापैकी 10 प्रश्न हे इझी होते, जीडीपी वगैरे विचारला होता, बेसिक कन्सेप्टवर प्रश्न होते आणि 3 प्रश्न योजना वगैरेवर मीडियम आणि 3 प्रश्न जे होते ते हार्ड होते। म्हणजे एकंदरीत इकॉनॉमिक्स मध्ये 10 ते 11 प्रश्न ह्या 10 ते 11 प्रश्नांदरम्यानची रेंज ही सेफ ठरू शकते। म्हणजे 10 ते 11 बरोबर तुमचे यायला हवे होते। त्यानंतर बघा, पॉलिटी जो हा सेक्शन होता तो आजच्या पेपर मधला सर्वात सोपा पार्ट होता। म्हणजे याच्यासारखा इझी आतापर्यंत कोणताही पॉलिटीचा पेपर तरी आलेला नसेल। म्हणजे एकदम बेसिक कन्सेप्ट विचारले होते, अनुच्छेद कलम याच्यावर जास्त भर दिला होता आणि एक मीडियम प्रश्न होता किंवा करंटच्या रिलेटेड होता, तो प्रश्न सोडले असता 14 प्रश्न हे एकदम इझी होते। तुमचे ॲव्हरेजली 13 ते 14 प्रश्न पॉलिटी या विषयामध्ये बरोबर यायलाच हवे। या ठिकाणी जर सिली मिस्टेक जर तुम्ही केली असेल तर तुम्ही ती नॉन अवॉइडेबल आहे। या ठिकाणी तुमचे प्रश्न चुकले नाही पाहिजे होते। त्यानंतर बघा, आजच्या पेपर मधला सगळ्यात अवघड पार्ट म्हणजे करंट अफेअर्स। आता इतका विरोधाभास आहे पॉलिटीच्या पेपरमध्ये आणि करंट अफेअर्सच्या पेपरमध्ये, एकदम विरोधाभास आहे, एकदम अपोजिट आहे। म्हणजे याच्यामध्ये मला फक्त लिटरली 3च प्रश्न इझी वाटले, मीडियम 3 होते आणि हार्ड प्रश्न 9 होते। म्हणजे त्याच्यासाठी एकदम विशेष तज्ञासारख्या अभ्यासाची गरज होती, साध्या माणसाला सुटणारे ते प्रश्न नव्हते। 3 इझी, 3 मीडियम आणि 9 हार्ड। आणि करंट अफेअर्स मध्ये तुमचे 6 ते 7 प्रश्न, 6 ते 7 ॲव्हरेजली करेक्ट आले असेल तर तुमचा स्कोर चांगला येईल। म्हणजे यापेक्षा कमी नाही यायला पाहिजे। म्हणजे तुक्के जरी मारून किंवा काही करून 6 ते 7 प्रश्न तुमचे बरोबर यायलाच हवे। 15 पैकी 6 ते 7 बरोबर येणे काही मोठी गोष्ट नाही। तर बघा, मॅथचा अनालायसिस केला असता, म्हणजे हे अनालायसिस परीक्षा हॉलमध्ये नाही, बाहेर बसून जर अनालायसिस केलं तर एकदम इझी असणारे 10 प्रश्न होते, मीडियम 5 होते आणि हार्ड हे 5 होते। परंतु ज्या विद्यार्थ्याला पहिल्याच वेळेस मॅथ हा आला, मॅथ तर सुरुवातीला कोणी घेत नाही, परंतु त्याने जर बघितले असेल 1-2 प्रश्न आणि त्याच्यामध्ये जर त्याचा वेळ गेला असेल तर एकदम अवघड पेपरची कंडिशन झाली असणार आहे त्यापेक्षा। आणि काय झालं, आता जो पेपर होता करंट अफेअरचा, ज्या विद्यार्थ्याला करंटचा सेक्शन सर्वप्रथम होता आणि त्याने तो अटेम्प्ट करायला सुरुवात केली, त्याचा पेपर मला तरी वाटत नाही की चांगला गेला असेल। आणि त्यामुळे आणि बाकीच्या करंटमुळे आणि बाकीचा थोडासा लेंथी पेपर असल्यामुळे मॅथचे इझी प्रश्न जरी 10 असले तरी ही संख्या प्रत्यक्षात 7 ते 8 प्रश्नांपर्यंत येऊ शकते। म्हणजे 10 इझी कसे, आपण जर बाहेरून जर विचार केला विदाऊट एनी टाइमचं बर्डन कन्सिडर केलं तर मग आपल्याला हे कमी होऊ शकतात, नाही का। म्हणजे इझी प्रश्नाची पातळी जी आहे ती 7-8 पर्यंत येऊ शकते। तर ओव्हरऑल विचार केला असता
मॅथ्समध्ये तुमचे 12 ते 13 प्रश्न जरी करेक्ट आले असतील किंवा 11-12 जरी प्रश्न करेक्ट आले असेल तरी तो एकदम चांगला स्कोर राहील. त्यांनी टेन्शन घेण्याची गरज नाही, ते 100% प्री क्वालिफाय होणार आहेत. सायन्स या विषयाचा विचार केला असता एकूण 15 प्रश्न होते. त्यापैकी इझी 8 वाटले, मीडियम 3 वाटले आणि हार्ड 4 वाटले. तरी 15 पैकी तुमचे किमान 8-9 क्वेश्चन जर बरोबर आले असेल तर एकदम चांगला स्कोर आहे. म्हणजे 8 ते 9 करेक्ट आणि त्यापेक्षा जास्त जर असतील तर अजून चांगलंच आहे. परंतु एकदम 8 ते 9 प्रश्न तुमचे यामध्ये बरोबर यायला हवे होते. तर बघा ओव्हरऑल पेपर कसा होता. पूर्ण पेपरचा अनालायसिस केला असता इझी प्रश्न 59 आढळले. त्यानंतर मीडियम प्रश्न हे 19 होते आणि हार्ड प्रश्न हे 22 होते. म्हणजे मीडियम प्रश्न हार्डपेक्षा जास्त आणि हार्ड कमी असं एक सिक्वेन्सनी पाहिजे होतं. तर मीडियम प्रश्न कमी आणि त्यापेक्षा हार्ड प्रश्न 22 प्रश्न होते. त्यामुळे हा पेपर मीडियमचे प्रश्न जास्त असते तर इझी टू मॉडरेट हा पेपर असता. परंतु मीडियमचे पेपर प्रश्न कमी आणि हार्डचे प्रश्न जास्त होते. त्यामुळे या पेपरचं एकदम टिपिकली अनालायसिस केला असता मॉडरेट टू स्लाइटली डिफिकल्ट हा पेपर बनून जातो. म्हणजे एकदम इझी तर नव्हताच, मॉडरेट पेक्षा जास्त आणि डिफिकल्टच्या अलीकड असा हा पेपर होता. मॉडरेट टू स्लाइटली डिफिकल्ट 59 इझी होते, 19 मीडियम होते आणि हार्ड 22 होते. तर बघा मागच्या वर्षीच्या पेपरला या पेपरची तुलना केली असता हा पेपर करंट अफेअर्समुळे आणि त्यामुळे जो मॅथ्सला लागलेला जास्त वेळ आहे या एकंदरीत या गोष्टीचा विचार केला तर हा पेपर मागच्या वेळेपेक्षा नक्कीच हार्ड होता. तर बघा सेफ स्कोर काय राहील. आता सेफ स्कोर म्हणजे आधी जो PSI वगैरे साठी कमी लागत होता 50 पेक्षा कमी यायचा आणि ASO वगैरे साठी तो जास्त लागायचा 60च्या प्लस लागायचा कधी. तर बघा याचा सेफ स्कोर काय राहील. आता सध्या वर बघता 55 हा म्हणजे 55 प्लस मायनस सगळे करून 55 जर तुमचे मार्क्स येत असतील तर तो एकदम सेफ स्कोर राहील. पण अँसर की आल्यानंतर आयोगाने जर धक्का दिला दरवेळेस ते देतच 50 पर्यंत सेफ स्कोर खाली येऊ शकतो. म्हणजे मुलांनी आता 1-2 मुलांनी जर जास्त मार्क सांगितले तर टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. कारण की त्या करंट अफेअर्सच्या हार्ड क्वेश्चनमुळं आणि थोडासा लेंग्दी पेपरमुळं त्या मॅथ्सच्या ज्या प्रश्नांना वेळ नाही पुरला. जे इझी होते ते सुद्धा चुकले काहींचे. त्यामुळे 50 ते 55 या दरम्यान ज्यांचा स्कोर येत आहे ते नक्कीच सेफ राहतील. परंतु त्याच्यापेक्षा कमी मला 50 पेक्षा कमी येईल असं तर वाटत नाही. कारण की बाकीचे जे हुशार मुलं जे ASO वगैरे साठी त्यांचे मार्क्स जास्त असतात ते नक्कीच कट ऑफ वर नेतील. 50 ते 55 ज्यांचे मार्क्स राहील ते एकदम सेफ राहतील. त्यामुळे जेवढे आता तरी 1-2 दिवस आराम करा, आयोगाची आन्सर की येऊ द्या, त्यानंतर आपण आलेले मार्क्स त्यावर पोल घेऊ आणि त्यानंतर कट ऑफ प्रेडिक्शन करूयात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आन्सर की नंतर कट ऑफचा व्हिडिओ घेऊन.